समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व मानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित आपल्या सर्वांचे उमेदवार नाही 16 तारखेला घोषित होणारे नगरसेवक सतीश दादा राजपूत वंचित बहुजन आघाडी काँग्रेसचे तमाम नेते पदाधिकारी इथे उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या चळवळीच्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय लहुजी जय मल्हार अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातुहू आणि जय भीम मित्रांनो आपण इथे आपल्या महत्वाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आणि कोणीही कितीही सांगितलं तरी ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाची हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे कारण आपल्या वॉर्डामध्ये जो गेल्या 20-25 वर्षापासून विकास रखडला होता तो पहिले इकडच्या नगरसेवकांकडनं रखडला गेला होता आणि गेले 5 वर्ष जे प्रशासक नेमले होते त्यांच्या मार्फत हा विकास रखडला गेला होता हा विकास परत एकदा सुरू करून ज्या ज्या लोकांनी आपल्या शहराला आपल्या वॉर्डाला लुटून खाण्याचं काम केलं ज्या ज्या लोकांनी आपल्या सुधार योजनेचे पैसे स्वतःच्या खिशात टाकायचं काम केलंय आणि ज्या ज्या लोकांनी आपल्या विकासाचे वस्तीच्या विकासाचे निधी स्वतःची घरं भरण्यासाठी वापरले आज त्या लोकांना उचलून सत्तेच्या बाहेर टाकून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून द्यायची वेळ आली आणि आपण जर बोलायला गेलो तर आपल्या एरियामध्ये अशोकनगर असू देत बांद्रापूर असू देत आपल्याकडे मुद्दे आणि समस्या भरपूर आहेत पण ह्याच्यावरती कोणीही काम करत नाही आज आपल्याला आपल्या इकडे अजूनही पाण्याची खूप मोठी समस्या आहे आणि आपल्याला म्हणतात की तुमचा डोंगराळ भाग आहे म्हणून तुमच्या इकडे पाणी चढत नाही पण दुसऱ्या बाजूला आपण एक गोष्ट समजून घ्या की मलाबार हिल डोंगरावरती हिरानंदानीच्या बिल्डिंग या डोंगरावरती आसलफळ डोंगरावरती तिकडे कसं पाणी चढतं कारण तिकडे करोडपती राहतात आणि या प्रस्थापितांच्या शिंदे सेनेच्या लोकांच्या राष्ट्रवादी घड्याळाच्या लोकांच्या नातेवाईक आणि संबंधित लोक तिकडे राहतात म्हणून त्यांच्या घरापर्यंत पाणी चढवले पण इकडे मोठ्या प्रमाणावर दलित लोक राहतात आंबेडकरवादी लोक राहतात मुसलमान राहतात बहुजन समाजातली लोक राहतात म्हणून यांना पाणी द्यायचं नाही असा घाणेरडा ठराव इकडच्या शासनाने केला आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की सतीश दादा राजपूत नगरसेवक झाल्यानंतर सर्वात पहिले एक नवीन पॉवरफुल पंप आणि पाण्याची पाईपलाईन टाकून प्रत्येकाच्या घराला दररोज पाणी देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी करणार दुसऱ्या बाजूला आपण आपला एरिया बघितला तर आपल्याला एक प्रामुख्याने गोष्ट दिसेल की आपल्याकडे बऱ्याचशा लोकांच्या घर आहेत या वस्तीमध्ये आणि इकडची वस्ती हे इकडचे बिल्डर लोक आणि त्यांचे संबंधित त्यांच्या पैशावरती चालणारे इकडचे राजकारणी लोक या वस्त्या खिशात टाकून इकडे नवीन SRA प्रकल्प आणि बिल्डिंग आणण्याचं बघतात दुसऱ्या बाजूला ते आपल्या वस्तीला हात लावायला येतात आपल्या घराला हात लावायला येतात तेव्हा काय म्हणतात की तुमचं घर अपात्र आहे आणि त्याचं काय कारण देतात तुमच्याकडे जन्म दाखला नाही विजेचं मीटर तुमच्या नावावर नाही आणि तुमच्याकडे प्रॉपर्टी टॅक्स नाही पण जर विजेचं मीटर आपल्या नावावर करून घ्यायचं असेल जर प्रॉपर्टीचं कार्ड काढून घ्यायचं असेल आणि जर जन्माचा दाखला काढायचा असेल तर ते कुठे काढून मिळतं महानगरपालिकेमध्ये आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की जर सतीश दादा जेव्हा सतीश दादा नगरसेवक म्हणून निवडून येतील तेव्हा सर्वात पहिले प्रत्येकाच्या घराला प्रॉपर्टी कार्ड आणि घराचं मीटर तुमच्या नावावरती करण्याचं काम हे सतीश दादा करतात आणि एकदा प्रॉपर्टी कार्ड आपल्या नावावरती आलं की मग कोणाचंही घर अपात्र राहणार नाही आणि कोणाचंही घर अपात्र होऊ देणार नाही याची शाश्वती वंचित बहुजन आघाडी नक्कीच देईल आणि दुसऱ्या बाजूला मला एक गोष्ट सांगायची की इथे आपण सगळे पक्ष बघितले तर आपल्या विरुद्ध शिंदे सेना शिर्के बिल्डर माहित आहेत का मोठे SRA प्रकल्प बनतात शिर्के बिल्डर हे शिंदे सेनेत सुगी बिल्डर माहितीये का
मोठे पाट्या बघितले असेल, सुगी, ते बिल्डर राज ठाकरेचे नातेवाईक आहे. आणि दुसऱ्या बाजूला जे मंगल प्रभात लोढा आहेत, लोढा बिल्डर्स ते स्वतः भाजपचे पदाधिकारी आहेत आणि निवडून आलेले आमदार सुद्धा आहेत. आता दुसऱ्या बाजूला आपण वंचित बहुजन आघाडी बघितली तर आमच्या पक्षात एकही बिल्डर नाही आणि आमच्या पक्षातला एकही माणूस बिल्डरांच्या पैशावरती जगत नाही आणि बिल्डरांकडनं पैसे घेत नाही. म्हणून जर इकडच्या बिल्डरांना कोणी थांबवू शकणार असेल आणि इकडच्या बिल्डरांना कोण विरोध करणार असेल तर ते या मुंबईमध्ये फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी. आणि या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी हाच अजेंडा घेऊन आली आहे की वंचित बहुजन आघाडीचे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक निवडून आल्यानंतर ही मुंबई इकडच्या बिल्डरांच्या गळ्यातनं काढून मुंबईच्या नागरिकांच्या हातामध्ये देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी नक्की करणार. आणि तेच बोलत असताना इकडे बिल्डर जबरदस्ती करतात, गुंडी पाठवतात. त्यांना मला एकच सांगायचंय की हम शराफत से है इसलिए तुम हो. आमच्या इतका मोठा गुंडा या मुंबईत नाही. जर गुंडागर्दीवर उतरलो तर तुम्हाला या मुंबईमध्ये लपायला जागा नाही राहणार. हे मात्र आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो आपल्या सर्वांसमोर सतीश दादा उभे. ते आपल्याच एरियामधले, आपल्या वॉर्डामध्ये राहणारे. तुमच्या ज्या समस्या आहेत त्याच समस्या त्यांच्या. तुम्ही ज्या प्रश्नांना सामोरे जाऊन इथपर्यंत आलात त्याच प्रश्नांना सामोरे जाऊन सतीश दादा इथे आले. तुमच्या वस्तीमध्ये राहणारा एक उमेदवार आज वंचित बहुजन आघाडीमधनं उभा आहे. आता तुम्ही मला सांगा, तुमच्या वस्तीमध्ये राहणारा, तुमच्या घराशेजारी ज्याचं घर आहे तो का जो कुठल्या तरी मोठ्या बिल्डिंग मध्ये बंगल्यामध्ये राहते, आमदाराची मुलगी आहे, असं येऊन आपल्याकडे जर तुम्हाला ऑप्शन दिला तर तुमचे प्रश्न कोण जास्त सोडवू शकेल? तुमच्या एरियातला माणूस का आमदाराची मुलगी? तुमचे प्रश्न कोणाला कळणार आहेत आणि मत कोणाला द्यायचं? मग आमच्या माणसाला. कारण हे समजून घ्या की जी लोक मोठ्या मोठ्या बिल्डिंगांमध्ये आणि बंगल्यामध्ये राहतात त्यांना तुमचे प्रश्नच कळणार नाही, त्यांना तुमच्या समस्या काय तेच कळणार नाही आणि त्याच्यामुळे ते काम कसं करणार आहे. पण दुसऱ्या बाजूला जी प्रश्न तुम्ही सामोऱ्या गेले, तुम्ही फेस केले, ज्या प्रॉब्लेम्स वरती तुम्ही मात करून इथपर्यंत आलात तेच प्रॉब्लेम सतीश दादांनी भोगले. आणि म्हणून तुमची तळमळ काय, तुमच्या अडीअडचणी काय आणि तुमचे कष्ट काय ज्या माणसाला कळतं त्याच माणसाला आपण सर्वांनी मत द्या अशी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो. दुसऱ्या बाजूला मला एक गोष्ट सांगायची की समोर शिंदे सेना असली की समोरनं रगड पैसे येतात. बरोबर की नाही? कारण 50 खोके गुवाहाटीला जायला घेतलेले आता कुठेतरी वाटायला लागणार आहे. पण दुसऱ्या बाजूला एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण सर्व बाबासाहेबांना मानतो की नाही मानत? मानतो. आणि आपल्याकडे 364 दिवस बाबासाहेब चालतात की नाही चालत? मग निवडणुकीच्या आधी फक्त गांधीजी चालू नका देऊ एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि अजून एक मुद्दा लक्षात ठेवा, आपल्याला मतासाठी किती मिळतात? 500. ठीक आहे, 500 फक्त. लेडीजला 300. अरे एका मताची किंमत तीच राहते. इथे पण भेदभाव करतात. पण आता मुद्दा समजून घ्या, तुम्हाला मतदानाचे किती मिळतात? 500. आणि दुसऱ्या बाजूला मी तुम्हाला 2 प्रश्न विचारला, त्याचे फक्त एकदा विचार करा. 500 हे तुम्हाला मतदान करायला एकदाच देतात का वर्षभर रोज येऊन देतात? एकदाच देतात. आता जर तुम्ही 500 भागिले 365 केले तर तुम्हाला एका दिवसाला 1 रुपये 35 पैसे मिळतात. फक्त 35 पैसे मिळतात. अरे चारांनी चमननी तेव्हा बंद झालेली, तुम्ही अजून कसं दिवसाला चारांनी चमननी घेताय? आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर आज आपल्या मताची किंमत किती खालवली आपण हे सुद्धा समजून घ्या. जर इकडे बकरा विकत घ्यायला गेलो ना तर तो 10,000 पर्यंत जातो.
जर इकडे कोंबडा विकत घ्यायला गेलो तर तो 2000 पर्यंत जातो. तर तुम्ही मत 500 मध्ये का विकून राहिलो? बकऱ्या आणि कोंबड्यापेक्षा तरी जास्त किंमत ठेवा आपली. काय चालू काय राहील? आणि दुसऱ्या बाजूला मला एक आपल्या सर्वांना आठवण करून द्यायची की आपल्याला सोमनाथ सूर्यवंशी आठवतात. कोणाकोणाला सोमनाथ सूर्यवंशी माहिती आहे? हात वर करून दाखवा सर्वांना. आता आपल्याला आठवत असेल की सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कस्टडीमध्ये मारहाणीमध्ये जीव गेला होता आणि बाळासाहेब आंबेडकरांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली, काळा कोर्ट चढवला आणि सोमनाथ सूर्यवंशींसाठी आर्ग्युमेंट करून सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळवून दिला आणि ज्या ज्या पोलिसांनी त्यांच्यावर मारहाण केली होती त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे असा निकाल बाळासाहेब आंबेडकर दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये घेऊन आले आणि सोमनाथ सूर्यवंशीला न्याय दिला. ह्या लढ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि बाळासाहेब यांच्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला असं आपण मानतो की नाही मानतो? पण माझं म्हणणं ऐकून घ्या. मला असं वाटतं की सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांपेक्षा आणि बाळासाहेबांपेक्षा अजून एका व्यक्तीचा खूप मोठा सिंहाचा वाटा होता. आणि ते कोण होते माहिती आपल्याला? सोमनाथची आई विजयाबाई सूर्यवंशी. जेव्हा बाळासाहेब आंबेडकर दिल्लीमध्ये केस लढत होते आणि इकडच्या भाजपवाल्यांना कळलं की सोमनाथ सूर्यवंशींचा निकाल हा बाळासाहेबांच्या बाजूनी लागतोय आणि आपण केस हारणार आहोत, तेव्हा ते सोमनाथ सूर्यवंशींच्या आईकडे 1 कोटी रुपये घेऊन गेले. किती? 1 कोटी. आता आपण सर्व तरी चेंबूर, पांढरापूर, अशोकनगर, मुंबईमध्ये राहतात. सोमनाथ सूर्यवंशींच्या आई या वडार समाजामधनं येतात. परभणीमध्ये अगदी तालुक्याच्या ठिकाणी एका छोट्याशा खेड्यामध्ये त्यांचं घर आहे. तुमच्याहून बरीच वाईट आणि बिकट अशा अवस्थेमधनं ते इथपर्यंत आलेले आहेत. त्यांच्या पूर्ण पिढ्यांनी जर बघितलं तर त्यांना 1 कोटी रुपये किती आहेत हे बघितले नव्हते. पण जेव्हा सोमनाथ सूर्यवंशींच्या आईकडे हे भाजपवाले 1 कोटी रुपये घेऊन गेले तेव्हा त्यांनी काय केलं माहिती आपल्याला? त्यांनी ते पैसे घेतले आणि त्या भाजपवाल्यांच्या तोंडावर फेकून मारले सोमनाथ सूर्यवंशींच्या आईने. आणि त्या भाजपवाल्यांना हे सांगितलं की तुमच्या जातीवादी मनुवादी वृत्तीमुळे आज माझा मुलगा गेलाय. मी तुमचे 1 कोटी रुपये घेतले तर माझा मुलगा परत येत नाही, माझा सोमनाथ परत येत नाही. पण आज जर मी बाळासाहेबांना साथ दिली तर बाळासाहेबांना पाठिंबा देऊन माझ्या सोमनाथला न्याय मिळू शकतो. ही भूमिका घेऊन सोमनाथ सूर्यवंशींच्या आईनी ते भाजपचे 1 कोटी परत दिले होते. आता आपण फक्त एक प्रश्नाचं उत्तर द्या. स्वतःच्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी जर विजयाबाई सूर्यवंशींनी 1 कोटी रुपये भाजपवाल्यांच्या तोंडावरती फेकून मारले असतील तर तुम्ही इकडे शिंदेचे 500 घेणार आहात का? नाही. आणि जर इकडे कोणी 500 घेत असेल तर मी सांगतो हा सोमनाथ सूर्यवंशींचा आणि विजयाबाई सूर्यवंशींचा अपमान आहे की त्यांनी 1 कोटी नाकारले आणि त्यांचेच आणि आता मी डायरेक्ट मुद्द्यावरून बोलतो. वडार समाजाच्या माणसाने बाबासाहेबांच्या प्रतिमेचं मलिन झालं, बाबासाहेबांची पुतळ्याचा विटंबना झाली म्हणून त्यांचा जीव गेला. त्या बाईंनी एक आंबेडकरवादी भूमिका घेऊन 1 कोटी रुपये नाकारले होते. तर आता बाबासाहेब आंबेडकरांच्याच समाजामधल्या बौद्ध लोकांनी 500 मध्ये मतं विकली तर हा अपमान नाहीये का? अपमान नाहीये का? मग मला सांगा तुम्ही तुमची मतं विकणार काय? बघा, मतं विकली तर 1 दिवसाचं मटण येईल, कोणाची 1 रात्रीची सोय होईल, पण पुढचे 364 तसंच दिवायचे. पण जर सतीशदादा किंवा आपल्या हक्काचे नगरसेवक इकडे निवडून आले तर 1 वर्षामध्ये 1 कोटीचे विकास कामं ते ह्या आपल्या वॉर्डामध्ये आणू शकतात. ही शक्ती नकाराची. आणि म्हणून मी जाता जाता तुम्हा सर्वांना एवढीच विनंती करतो की आज आपल्या सर्वांसाठी तळमळीने लढणारा माणूस आपल्या सर्वांसाठी निवडणुकीमध्ये उभा आहे. आणि हा निवडणुकीमध्ये उभा आहे तर पैसे कमवायला किंवा स्वतःचं घर बांधायला नाही, तर तुमच्या सगळ्यांची सेवा करायला. आणि ज्या समस्यांमधनं सतीशदादा समोर आले, ज्या समस्यांमधनं सतीशदादा ह्या पांजरापोळमध्ये लहानाचे मोठे झाले, त्या समस्या तुमच्या लेकरा बाळांना समोर येणार नाहीत याच्यासाठी आज सतीशदादा समाजसेवा करायला निवडणुकीसाठी उभे राहिले. आणि जेव्हा असा माणूस उभा राहतो निवडणुकीसाठी तेव्हा त्यांना जिंकून देण्याची कोणाची जबाबदारी राहते? तुमच्या सर्वांची.
आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की येत्या 15 तारखेला वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार हे सतीशदादा राजगुरू आहेत. यांची निशाणी माहिती आपल्याला? यांची निशाणी माहिती आहे? मला ऐकू नये. बीजेपी की छाती पर वंचितों का सिलेंडर, आरएसएस की छाती पर वंचितों का सिलेंडर, मनुवाद की छाती पर वंचितों का सिलेंडर, और 16 तारीख को बीएमसी पर लहराएगा वंचितों का सिलेंडर. एवढं म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की सतीश दादांना जास्तीत जास्त मताने निवडून द्या. एवढ्याच दोन शब्द मी थांबवतो. आपल्या सर्वांना माझा जय भीम, जय संविधान.